रोहन बाळा, शाळेत चांगला अभ्यास करायचा, शिकून लय मोठं व्हायचं. हा हा मी शाळेत लक्ष देतो. काय चाललंय माझ्या लेकराचं तुमच्या? काय सांगते त्याला? काय नाही, शाळेत नीट अभ्यास करायचं सांगते, दुसरं काय सांगणार आहे. बरं चलू दे तुमचं माझ्या लेकराचं. मी येतो जरा रानात जाऊन औषध सोडायची जरा, लय काम राहिलं बाकी. अहो काम काय परत बी होतील की. बरं जाऊ द्या, मी सोडते ह्याला. सण आलाय, मला एखादी साडी घ्या की. आता साडी असते होय? मागच्या वेळेसच घेतली होती की तुला साडी? त्यावेळेस लय खर्च झालाय. त्याच्यातला माल ऐकला ना, घेऊ त्यावेळेस तुला. हा मग रुपाली कुठं चालली? होय कधी आला? काय आत्ताच आलो. चल तुझं. लय दिवसातून दिसलं. हा आता इकडे येऊन तर काय करणार आहे? तिथं केलं दुसऱ्यासोबत लग्न. आता झालं गेलं, मागचं काढून काय उपयोग आहे? उपयोग तर काहीच नाही मला, पण तू लय दिवसातून दिसला बनली म्हणून म्हणलं. मी तरी काय करणार रे घरच्यांच्या समोर? पण तू खुश तर आहे ना आता लग्न करून? आता असलं काय नसलं काय, काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे तू खुश नाही? नाही बरं, जर लग्न केलं असतं तर राहण्यासारखी राहिली असती. बरं जाऊ दे, खरं शाळेत सोडायचं उशीर होतो मला, जाते. रुपाली ऐक ना, मला तुला थोडं बोलायचंय. टाइम भेटला तर भेटशील का? का बोलवलं असेल बरं किशोरने मला भेटायला? काय काम असेल त्याचं माझ्याकडे? जाऊ का नको काहीच समज नाही मला. नाही, एकदा जाऊनच येते, बघते त्याचं काही काम आहे माझ्याकडे. हॅलो हॅलो, हा किशोर. अरे मी इथं आले आपल्या जुन्या जागेवर. आलोच 5 मिनिटात. थांब. बरं बरं, ये लवकर. आलीच होय? मला वाटलं नाही यायची. नव्हते येणार, मला वाटलं काहीतरी अर्जंट काम असेल म्हणून बोलवलं असेल, मग आले. अर्जंट असं काय काम नव्हतं, तसंच बोलवलं असं भेटायला. होय, काय काम नाही म्हणल्यावर जाते मग मी. अगं थांब, कुठे जातेस लगेच? जाते की, आता तुझं पण काय काम नाही, मग थांबून तरी काय करू? अगं काम आहे म्हणून तर बोलवलेलं तुला. बरं काय काम आहे, बोलशील लवकर. तू खुश आहे का? म्हणजे तुझं लगीन झाल्यापासून तू खुश आहे का? आता असलं काय आणि नसलं काय, त्याला काय फरक पडणार आहे? म्हणजे तू खुश नाहीस. माझ्यासोबत जर लग्न केलं असतं तर राणीसारखं ठेवलं असतं तुला शहरात. आता त्याला काय करणार, नशिबातच नसल्यावर. नशीब वगैरे काय नसतं ग. तुझं तेव्हा मला हो बोलली असती तर आता माझ्यासोबत असते. जाऊ दे, जे झालं ते झालं. आता मागचं उकरून काय उपयोग आहे? ही बघ रुपये, जर अजून थोडा विचार केला तर आपण अजून पण एक होऊ शकतो बरं का? अरे काय बोलतोय बावळट, आता लग्न झालंय माझं. अरे होऊ दे ना रुपये, मग माझं अजून पण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. अरे पण मला आता एक मुलगा आहे, कसं शक्य आहे हे? अगं असू दे ना, मला माहितीये तुला एक मुलगा आहे. तुझं मनाव घेतलं तर अजून पण शक्य होऊ शकतं. नाही नाही नाही, हे असला काय पण विचार तू डोक्यातून काढून टाक बाबा. अगं रुपये, एकदा विश्वास ठेव माझ्यावर. माझं पुण्यात स्वतःच घर आहे, राणीसारखी राहशील तू. अरे पण हे कसं शक्य आहे? हे बघ रुपये, मी तुला सुखात ठेवील, शेवटी तुझी इच्छा. बरं चल, जाते मी आता. रुपये, एकदा विचार कर बर का? हा बघू. मी असं सुट्टी घेऊ का? नको नको, सुट्टी नसती घ्यायची बाळा. अरे वा, माझा लाडोबा लय चिकना दिसतोय आज. होय हो, मी काय म्हणते, मी पण जाऊ का कुठतरी काम आहे, तेवढाच तुम्हाला पण थोडा हातभार लागेल. आता तुला इथं कुठं काम लागणार? इथं काम भेटत असतं का तुला? तिथं नसेल लागत तर मग बाहेर गावाला जाऊ आपण दोघं पण. बाहेर गावी म्हणजे? पुण्याला नाही तर मुंबईला जाऊ, तिकडे गेल्या दोघाला पण लागतील काम. हे नाही नाही, काय असेल ते इथंच काम बघू आपण, बाहेर गावी नको अजिबात. नाही म्हणजे मला काय माहित नाही, उद्याच्या उद्या आपण जायचं. तुला काय एडमिट लागलं काय?
नाही कुठं जायचं आपण? मग इथं काय आहे गावात पोराचं शिक्षण आहे अजून. अगं बाय, शेतातून येतात ना आपल्याला थोडेफार पैसे, त्याची जमा करू ना आपण याचं शिक्षण. ते काय नाही, इथं त्याचं गावात शिक्षण होत नसतं. आपण जाऊ. ए, तू माझं डोकं फिरवू नको बरं का. नाही जायचं कुठं आपण. अहो रोहनची फी भरायची 2 दिवसात, मग कुठून भरणार? बघू मी काहीतरी करतो, घेतो कोणाकडनं तर उसनं. कवर बघायचं लोकांकडून उसणं पासणं, स्वतःच केलं तर नाही काय होणार. बर बर, बघतो मी, करतो काहीतरी. यार मित्र काम करतोय. अरे जनावराला जरा थोडं गिनीगोल खापा म्हणलं होतं. ये बस थोडा वेळ. होय रे, यावर्षी लई थंडी लागा. होय लागा, लयच थंडी आहे. बघ ना, ऊन पडलं तरी थंडी वाजते. हा, मग काय चाललंय बाकी? काय चालणार लागा, बायको तर सारखं म्हणते पुण्याला चल कामाला. अरे पुण्याला जाऊन काय करतो लागा, इथं शेत पडेल की. अरे बाबा, मी बायकोला तेच समजून सांगतोय, ऐकायलाच तयार नाही लागा. नको जाऊ लागा तिकडे, काय आहे पुण्याला? अरे बाबा, मला बी कळतंय रे, पण सारखं मला म्हणते पोराच्या शिक्षणासाठी तरी जाऊ पुण्याला. अरे तिकड तर पुण्याला लय खर्च आहे शाळेला, इथं आपल्या मराठी शाळेत घाल, कमी खर्च आहे. आला का, इथं नाही काय करते. हा, मी बी तेच म्हणतो, इथं नाही खर्च. एकदा बायकोला सांग समजून. होय लागा, बघतो एकदा तिला समजून, काय ऐकते का नाही ती बघतो. हॅलो. काय करती? झाला का स्वयंपाक? नाही, आणखी बनवायचंय आता. बरं, मग केला का नाही विचार? कसला विचार? कसला म्हणजे? अगं तू माझ्यासोबत येणार आहेस का नाही? मला खरंच काय समजे नाही काय करायचं. अरे त्यात काय विचार करायचा आहे? तू मला ओळखते, मी तुला ओळखतोय, झालं ना. बरं, आपण एकदा ह्याच्यावर भेटून बोलायचं का? बरं ठीक आहे, ये. ठेवू. झाली ती काय कळाना झालं काय. हा बोल ना. कुठे जायचं आपण? अरे कुठं म्हणजे? आपलं स्वतःचं घर आहे पुण्यात. पण मी तुझ्यासोबत आल्यावर तुम्हाला राणीसारखं ठेवशील ना? हा ग, माझा विश्वास नाही का? अरे विश्वास आहे, पण तरी पण विचारायला नको का? टेन्शन कायचं? खायचं प्यायचं निवांत झोपायचं, काय सुद्धा टेन्शन नाही तुला. बर, मग माझ्या मुलाला घेऊ का सोबत? अरे एडबीड लागलं काय तुला? मुलाला असतं का? मुलाला काय नको. अरे मग तो इथं कसं राहील? हो, चढ बघ त्याचा बाप आहे की. तू कशाला लोड घेती? तू टेन्शन घ्यायचं सोडून दे, कोणाचा विचार सुद्धा घेऊ नको. बर, मग नको का घेऊ त्याला? काय नको. पण कसं जायचं रे इथून? अरे तू तुझी इथं बॅग घेऊन ये, मग जाऊ आपण इथून. अरे पण आपल्याला जाताना कोणी बघितलं तर? अगं नवरा रानात गेला की तू ये. बर चालतंय, तो रानात गेल्या येईल मग. हा, जाऊ का? रुपये ठरल्याप्रमाणे ये बर का. आणि येताना तुझे दागिने पैसे आण जरा. अरे पण आता दागिन्यांची काय गरज आहे? अरे तूच नाही तिथं तर तुझ्या दागिन्यांची त्यांना काय गरज? बर ठीक आहे, आणते, येते मी. हा, नक्की आण बर का. पण तो खरंच मला राणीसारखं ठेवल? नाही ठेवल. मीच येडी, अगोदर त्याच्यासोबत लग्न करायला पाहिजे. आई तू कुठं चालली? माझ्या मैत्रिणीकडे चालले. मी पण येऊ? नाही नको, तुझे पप्पा येतील आता, तोपर्यंत तू इथे बस. कधी यायची काय माहिती, हिला मानलेलं लवकर ये. कधी यायची, किती उशीर झालाय. काय करू पहिली इतके वेळ कुठे होतीस? मला सगळं घरचं बघून यावं लागतं. बरं आली तर चल बस. काय करू पहिली? येताना दागिने पैसे वगैरे आणले तुझे? हो. माय कुठे गेली? कुठं म्हणली होती कुठं?
बाहेर चालली कुठे गेली तर बाहेर गेली हा तुला कसलं काम मला आता कपाटातून कपडे घेऊन गेली. तुला नाही का काय बोलली त्याला कपडे घेऊन कुठे गेली बाबा ही अयो घरात कपडे दागिनं काहीच नाही तर कुठे गेली असं होय लाड्या हा तुला नाही का सांगितलं कुठं चालली ती कुठे गेली असं आता ही एवढंच म्हणले फक्त माझं काम आहे. बरं बरं तू इथंच खेळ मी आलो लगेच हा? इथं खेळा बाळा मग कसं वाटलं घर आपलं हे? घर छान आहे. मला एक सांग, तू खरंच प्रेम करतो का माझ्यावर? मला तसं नाही कर नाही ना. अगं तुला फसवायचं असतं तर इकडे आणलंच कशाला असतं का तुझा विश्वास नाही माझ्यावर? विश्वास आहे रे, पण तुझ्यासाठी मी माझ्या मुलाला नवऱ्याला सोडून आले म्हणून विचार. हे बघ रुपये तू नको टेन्शन घेऊ बिंदास राहायचं काय टेन्शन घेऊ नको. बरं तुझ्याकडं 1000 रुपये आहेत का सुट्टे जरा? आहेत की का? अगं दे ना तेवढं जरा आपल्याला जेवाय आणतो. काय झालंय माझं फोन पे चालला नाही ना त्यामुळे मागतोय तुला दे आपल्याला जेवाय आणतो. बरं आहे थांबते. बरं आलो जेवण घेऊ ना. हे घे चल जेवण करून घे. अरे मी बनवलं असतं, गॅस असेल की घरात. सगळं खरंय ग पण तुला पहिल्या दिवशी कसं जेवण करायला अरे मी बनवलं असतं किशोर. नाही चल हे घे जेवण कर. अरे घेते ना मी, राहू दे. नाही नाही माझ्या तुम्ही पहिला एक घास खा. किती मूर्ख बाई ही. ही माझ्यासाठी हिच्या नवऱ्याला हिच्या पोराला सोडून आली. मी तर हिला फक्त माझ्या वापरासाठी यूज केले. हा पैशासाठी. इडी बाई आहे ही. अरे बाळा आई तुझी गावाला गेली रे आता कसं सांगू तुला तुझी आई येणार नाही आता परत. मला किंमत ऐकत यायची. येईल बाळा येईल रडू नको येईल. काय सांगू? माझं केस कसं काय म्हणजे? माझे दागिने, मोबाईल. किशोर, ए किशोर. किशोर तू फसवले मला. वापर करून घेतलाय फक्त माझं तू. आता मी घरी कसं जाऊ, कोणत्या तोंडाने जाऊ? फसवले तू किशोर मला. बाहेर जाऊन बघते आहे. पप्पा आईला फोन करणार कधी यायचे. बाळा आई गावाला गेली ना आपली येईल ना येईल लवकरच. मग मला आईकडे घेऊन चला ना. बरं बाळा चल आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन येऊ. चला बाळा. पप्पा तर काय आली. पप्पा आली. तू कुठे गेलती. कुठे नाही रे बाळा, इथंच होते. माझं चुकलं, मला माफ करा. तुला लाज कशी वाटली नाही? माझा नाही तर कमीत कमी ह्या लेकराचा तरी विचार करायचा असतो. तू स्वतःच घर उद्ध्वस्त केलंय तू. अगं काय कमी केलं होतं मी तुला? लाज वाटाय पाहिजे तुला लाज. अगं हे बारक्या लेकराकडे बघून तुला घरात घेतोय ग. अरे घरात बी घ्यायची लायकीची नाही तू. छे